पुण्यामधल्या सॉफ्टवेअर इंजिनियर नयना पुजारी हत्याकांड प्रकरणी तिन्ही आरोपींना दोषी धरण्यात आले। योगेश कदम, विश्वास कदम, महेश ठाकूर यांच्यावरती अपहरण, बलात्कार, दरोडा आणि हत्या असे आरोप सिद्ध झाले। त्या प्रकरणी चौथा आरोपी राजेश चौधरी माफीचा साक्षीदार होता। या चौघांनी 8 ऑक्टोबर 2009 मध्ये 32 वर्षांच्या नयना पुजारी यांचं अपहरण केलं। लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं नयना यांना गाडीत बसवून अज्ञातस्थळी नेण्यात आलं। तिथे त्यांच्यावरती बलात्कार करून हत्या करण्यात आली। दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह राजगुरुनगरमध्ये सापडला होता। हे नेमकं काय प्रकरण आहे आपण पाहूयात। नयना खराडीमधल्या सिनेस्ट्रोन कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर होत्या। 8 ऑक्टोबर 2009 ला संध्याकाळी चौघांनी लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं नयनाला गाडीत बसवलं। नयना यांचं अपहरण करून वाघोली परिसरात बलात्कार आणि हत्या करण्यात आली। 9 ऑक्टोबर 2009 ला नयना यांचा मृतदेह राजगुरुनगरमध्ये सापडला। प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश राऊत 7 सप्टेंबर 2011 ला ससून रुग्णालयातून पळून गेला होता। 1.5 वर्षांनी योगेश राऊत याला पुन्हा अटक करण्यात आली। 12 जानेवारी 2010 ला या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलं। योगेश राऊत, विश्वास कदम आणि महेश ठाकूर हे यातले आरोपी आहेत। चौथा आरोपी राजेश चौधरी हा माफीचा साक्षीदार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।